यावेळी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. महाराष्ट्रातल्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक, अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे आम्ही जरी मुंबईत असलो तरी महाराष्ट्रातल्या या दुष्काळी परिस्थितीविषयी आम्ही चर्चा आणि चिंता करत असतो. माननीय उद्धवजींनी परवा ठरवलं की आपण ताबडतोब दुष्काळी दौऱ्यावर जायला हवं, लोकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून हा दुष्काळी दौऱ्याचा पहिला टप्पा आहे. आज सकाळी ते शिर्डी विमानतळावर उतरले. त्यांच्याबरोबर मुंबईतून आपण पाहिलं असेल की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे आहेत, शिवसेनेचे सचिव खासदार माननीय विनायक राऊत जे आहेत, श्री मिलिंद नार्वेकर आहेत, बबनराव घोलप आहेत, संपर्क प्रमुख आमचे सुनील शिंदे आहेत, भाऊसाहेब वागचौरे इथे उपस्थित आहेत, आमचे साजन पाचपुते ज्यांनी काल प्रवेश केला आहे नगर जिल्ह्यातले ते सुद्धा उपस्थित आहेत, बबनराव आहेत ना, आणि आमचे पटवर्धन आहेत सचिव. आणि प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहिलं असेल की उद्धवजींचं आगमन झालं आणि इथे पावसाचं आगमन झालं. जरी उद्धवजींनी पावसात भिजून शेतकऱ्यांशी संवाद साधला असला तरी शेतकऱ्यांची करपून गेलेल्या पिकांना दिलासा मिळावा, त्यांना आधार मिळावा, यासाठी उद्धवजींनी भर पावसात त्यांच्याशी संवाद साधला. अनेक प्रश्न या भागातले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे व्यथा मांडल्या, दुःख मांडलं, असे अनेक प्रश्न आहेत. मी उद्धवजींना विनंती करतो की आपण कृपया शिर्डीतल्या पत्रकारांशी संवाद साधा. बऱ्याच दिवसानंतर पावसामध्ये भिजत दुष्काळी दौरा माझ्यासमोर आपण सर्वांनी केलेला आहे. आपण सगळे सोबत होतात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि मी काय बोलतोय किंवा मी काय बोललो त्यापेक्षा शेतकरी दादा आणि त्या आया बहिणी काय बोलल्या हे आपण आपल्या माध्यमातून दाखवलं असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकूणच महाराष्ट्र हा दुष्काळाच्या उंबरठ्यावरती. आत्ता पाऊस लागला असला तरी हा किती बरसेल आणि तो बरसल्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो सुटेल, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. पण दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, जी पिकं करपून गेलेली आहेत, त्या सुकून गेलेल्या कणसामध्ये काय दाणे भरले जाणार नाहीये. संतापजनक गोष्ट आहे की गेल्या वर्षी जी काय अतिवृष्टी झाली होती तिची सुद्धा नुकसान भरपाई आपल्या म्हणजे उंबरठ्यावरती दुष्काळ असताना मिळालेले नाही. आता या नुकसानीचे पंचनामे कधी होतील, यांची ही नुकसान भरपाई कधी मिळेल. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना जी काय या सरकारने एक थोतांड आणलेलं आहे ते पीक विम्याचे पंचनामे कधी होणार, विम्याचे पैसे कधी मिळणार, कर्ज जे डोक्यावरती चढलेलं आहे ते कसं फिटणार. आपण पाहतात की दरवेळेला काही ना काहीतरी होतं आणि आसमानी नाही तर सरकारची सुलतानी शेतकऱ्यावरती कोसळते. मधल्या काळामध्ये कांदा शेतकऱ्याला रडवला. आता हे एकतर बोगस बियाण्यांचा फटका पडलेला आहे, त्याच्यामध्ये पीक हाताशी येईल असं वाटत असताना वरुणराजांनी पाठ फिरवली. आता जरी तो बरसत असला तरी हे जे काही नुकसान झालेले आहे ते नुकसान हे सरकारने तत्काळ दिलंच पाहिजे. काल मी असं ऐकलं की विमा कंपन्यांना त्यांनी सांगले की 25% अग्रिम म्हणजे एक तात्पुरती किंवा सुरुवातीची रक्कम देता येते का. हे 25% कुठून काढले तुम्ही. 100% जिथे झालेलं नुकसान दिसतं आहे ते झाले, त्याच्यात पंचनामे तुम्ही कधी करणार. आणि आता तर पाऊस समजा हा लागला तर सरकार म्हणणार की आता दुष्काळ कुठे, पाणीच पाणी चहूकडे. अशा या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती आहे. सरकार नुसतं थापा मारते. हे तिरवागडं सरकार आहे. 3 तिगाडा काम बिघाडा असं म्हणतात, ते तिरवागडं सरकार आहे. स्वतःचे कार्यक्रम जोरात करतायत, जाहिराती जोरात करतायत. जाहिरातींवरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्याला जर का त्याच्या हक्काचे पैसे दिले तर ते अधिक बरं होईल.
आज मी त्यांना दिलासा द्यायला या भागात आलो. पावसाचं एकूण अनुमान बघून आणखीन सुद्धा मी दौरे करणार आहे. पाऊस हा असाच बरसत राहो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. कारण आपण सोबत असताना काही शेतकऱ्यांनी ज्या व्यथा मांडल्या, एक तर सरकारकडनं टँकर येत नाही आहेत, शेतकऱ्याला सुद्धा 2,500 ते 3,000 रुपये दराने टँकर विकत घ्यावे लागतात, पाणी विकत घ्यावं लागतंय. आणि तरी देखील ना पालकमंत्री फिरतायत ना कृषी मंत्री फिरतायत. सगळं विचित्र चाललंय. पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाही. हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे आणि त्याच्यासाठी एक काही काळ आपण वाट बघू. त्यानंतर मात्र या सरकारला जाब विचारावंच लागेल. सरकारने मात्र आता नुसतंच भटकत राहण्यापेक्षा म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने ते जे काही ताशेरे मारले निकाललेले त्याच्यानंतर सुद्धा जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील. कारण ते 7-7 दिवस झोपत नाहीत असं कोणतरी म्हटलं. ते 7 दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात. आराम करायला त्यांच्या शेतात ते हेलिकॉप्टरने जातात. तर तेच हेलिकॉप्टर घेऊन ह्या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी. नाहीतर दारोदारी फिरून सरकार आपल्या दारी येऊन ज्या योजना गाजावाजा न करता सुरू आहेत त्यांचा गाजावाजा करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे व्यथा मांडल्या. त्याच्यात काही सरपंच होत्या, काही महिला सरपंच आहेत. त्यांनी सांगितलं तो जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमच्यापैकी त्यांच्यापैकी कोणालाही जवळपास सुद्धा फिरकू दिलं नव्हतं. तर ही अशी सगळी विचित्र परिस्थिती आहे. एक तर वीज नियमित येत नाही, पण वीज बिलं नियमित येत आहे. आणि मग मी मागे एकदा बुलढाण्याच्या सभेमध्ये आत्ताची जे एक उप आहेत, कारण एक फुल 2 हाफ, त्यातले एक हाफ जे आहेत त्यांनी आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्याला वीज बिल माफ करतं तसं या ठिकाणी तुम्ही बिल माफ करा. आता तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, डबे पण लागलेले आहेत त्यांच्या सहयोगांचे. तर अशी ही जी काय त्यांची रेलगाडी सुरू आहे त्यांनी आता वीज बिल माफ करावं. कारण सरकार या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत करणार नसेल तर मदत करणार तरी कधी. तर असे अनेक विषय आहेत. आम्ही सरकारला जाब विचारणार म्हणजे विचारणार. काही काळ विमा कंपन्यांकडे सुद्धा आपण एक आपलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं जे आहे ते घेऊन नक्की जाणार आहे. मला आशा आहे की थोडी जरी नीतिमत्ता सरकारकडे असेल तर या शेतकऱ्याला ते वाऱ्यावर सोडणार नाही. ठीक आहे, संपला. नाही दौरा म्हणजे मी फार छोटा एक प्राथमिक मी एक भेटी दिलेल्या आहे. त्याला काही मी दौरा नाही मानत, प्राथमिक भेटी. आज तुम्ही बघितलं असेल, तुम्ही होतात पिकाच्या पिकं करपून गेलेली आहेत. अगदी सोयाबीन असेल, बाजरी, सगळं म्हणजे काय राहिलंय काय हा विषय आहे. भर पावसामध्ये लोकांशी बोलत होता, नेमक्या लोकांच्या व्यथा काय होतात त्यांना. मला वाटतं तुम्ही कॅमेऱ्यावरती त्या टिपल्या असतात, त्या टिपलेल्या व्यथा तुम्ही लोकांना दाखवा. किती दिवसात त्यांना मदत मिळणं अपेक्षित आहे असं त्यांच्याकडनं मागणी. नाही, त्यांच्याकडे कोण बघतच नाहीये. म्हणजे मागे असं म्हटलं जायचं तसंच आहे की दुष्काळ सदृश्य, पालकमंत्री आणि सरकार अदृश्य. काय पालकमंत्री काय करायचेत काय, मग सरकार करायचे काय? नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता मारतायत. म्हणजे मी म्हटलं होतं ना की सरकार आपल्या दारी पण थापा लय भारी मारते, थापा लय भारी, तसं चाललेलं आहे. काही शेतकऱ्यांशी बोलताना पुढे आंदोलन करावं लागेल असे जरूर करावं लागेल. कारण त्यांना असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. तो आपला अन्नदाता आहे आणि करोनाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची आर्थिक जी परिस्थिती होती ती सांभाळली होती. उद्धवजी, राज्य सरकारमधले मंत्री असं म्हणतात की उद्धवजी या परिस्थितीचं राजकारण करून पाहत आहेत. आम्ही बांधावर जाण्यापेक्षा आम्ही निर्णय घेतो प्रत्यक्ष. आनंद आहे. मी शेतकऱ्यांशी जाऊन बोललेलो आहे. तुम्ही माझ्यासोबत होतात. त्याच्यामुळे राजकारण म्हणजे सरळ जरी काही त्यांच्या व्यथा मांडल्या हाच एक मुद्दा झालेला आहे. तिकडे मराठा आंदोलक न्याय हक्कासाठी बसलेत उपोषणाला, त्यांच्यावर तुम्ही निर्गुणपणाने लाठीमार करताय, डोकी फोडताय आणि तरी म्हणता राजकारण करताय. तुम्ही सरकारची हाताळणी चुकते आहे. हे सरकार निर्घुण आहे, निर्दयी आहे आणि तिरवागड सरकार आहे. आज एक सोलापूरमध्ये घटना घडली आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मागणी करणाऱ्या आंदोलकाने विजय पाटलांच्या अंगावरती बंडारा टाकलाय. त्याला देखील मारहाण करण्यात आली. कसं बोलताय या? नाही, मी म्हटलं ना, सरकारला ही जी सरकार म्हणून जी काही लोक बसले ठिगळं लावून यांना कामकाज चालवता येत नाहीये. त्यांनी भले आमचं सरकार गद्दारी करून पाडलं असलं तरी जनतेला त्यांना सामोरं जायला तोंड राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं बाकीच्या विषयावरती मी आता काही बोलणं योग्य नाही. कारण शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांचा आक्रोश त्याला वाचा फोडण्यासाठी मी आलो होतो आणि मी महाराष्ट्रावर फिरत राहणार आहे. आजची एक ही सुरुवात झालेली आहे.
पुन्हा एकदा सांगतो, आता जरी पाऊस लागलाय असं वाटत असलं तरी हा पाऊस शेतकऱ्याची करपलेली पिकं पुन्हा हिरवीगार करू शकणार नाही. शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, तुम्ही सगळे साक्ष आहात, मी माझ्या मनातलं काही बोलत नाहीये. त्यांनी साधारणतः दर एकरी 50,000 रुपयांची एक ठोस मदत व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे. काही ठिकाणी तर कर्जमुक्ती जी आम्ही केली होती त्याच्या सुद्धा नोटिसा त्यांना परत जात आहेत. हे सगळं विचित्र चाललेलं आहे. तर एकूणच कारभार शून्य सरकार आहे, ते लवकरात लवकर जावो अशी साईचरणी मी प्रार्थना करतो. साहेब, जालना जिल्ह्यामध्ये आपण जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असं म्हणत आहे की उद्धव ठाकरेंचा हा दौरा फार्स आहे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. तुमच्या काळामध्ये तुम्ही मदत केली का? जाऊ दे, त्यांच्या अंगावरती धनगरांनी भंडारा उधळलेला आहे. आणखीन त्यांची काय अपेक्षा असेल, धनगरांनी आणखीन संयम सोडू नये अशी माझी धनगरांना विनंती आहे. पण हे असंच निर्बुद्धपणाने वागत असतील तर हे काय कुवतीचे जनतेला कळते, त्यांच्या भाषातूनच कळते त्यांची कुवत काय. साहेब, ₹1 विमा काढण्यात आलेला आहे, मात्र त्याची जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने होणारा खर्च बघता 30 ते 35,000 रुपये त्यांचा खर्च होतोय, मात्र त्यांच्या हातामध्ये 3 ते 3,500 रुपये हाती लागत आहे. या योजनेकडे कसं बघता तुम्ही? नाही, ही सगळी थोतांड आहे हे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की 1 रुपयात विमा, पण अर्ज वगैरे भरण्यामध्ये त्यांचे किती रुपये जात आहेत हा कोणी त्याचा अंदाज घेतलेला नाहीये. आणि मध्ये मी म्हटलं होतं की विमा योजना ही अशी असते की काही रक्कम ही केंद्र सरकार भरते, काही राज्य सरकार, आणि त्यावेळेला एक थोडा हिस्सा शेतकरी भरायचा. तो शेतकऱ्याची जी रक्कम होती ती सरकार भरत असेल तर हा विमा कंपन्यांच्या फायद्याचा हा सगळा कारभार आहे. कारण जर त्या योजनेचा फायदा शेतकऱ्याला होत नसेल आणि मित्रमंडळींच्या विमा कंपन्यांना होत असेल तर ह्या ₹1 विमा मधला जो काय आहे भ्रष्टाचार तो लोकांसमोर आलेला नाही असं तुम्ही समजू नका. पाणी दौरा करण्यासाठी एका लहानशा मुलाने तुम्हाला भाकरी आणि ठेच्याची शिदोरी मी आता खाणार आहे ती. त्या क्षणाला कसं वाटलं? मी भारावून गेलो, खरंच भारावून गेलो, कारण हे अनपेक्षित होतं. आज माझ्याकडे मी म्हटलं ना, त्यांना असं वाटते की त्यांनी माझा पक्ष चोरलेला आहे, माझे वडील चोरले, पण जनता आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, अगदी घराणेशाहीचा आशीर्वाद हा जनतेच्या रूपाने माझ्या सोबत आहे. अतुंतीचे पैसे अतुंतीचे जमा झालेले आणि शेतकऱ्यांनी अशा व्याजा मांडलेले आहेत. नाही, मी तुम्हाला म्हटलं ना की नुसतं दारोदारी फिरतायत आणि आराम करायला हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जात आहेत, त्याच्यापेक्षा त्यांनी हेलिकॉप्टरने यांच्या शेतामध्ये यावं. म्हणजे शेतकरी काय, खरा शेतकरी काय असतो, पंचतारांकित त्यांची शेती असेल, पण माझा शेतकरी जो आहे तो साधा भोळा आहे आणि अन्नदाता आहे. त्याच्यामुळे अन्नदात्याचे आशीर्वाद घ्यायला पाहिजेत. अन्नदात्याचे शाप हे फार वाईट असतात आणि ते त्यांना भोगाला लागू नये असंच मला वाटतं. विमा कंपन्यांचा गाजावाजा, ₹1 विमा वगैरे असं सरकारने यापूर्वी सांगितलं, त्याचा गाजावाजा केला. मी बोललो ना आता त्याच्यावर. मदत देण्याची वेळ नाही, अजून पंचनामेच नाही सुरू झालेले. सरकारने नोटिसा दिलेल्या आहे, मात्र विमा कंपन्या नोटीसला देखील उत्तर देत नाही. आता म्हणून शेवटी मोठ्या प्रमाणावरती एकत्रित होऊन सरकारला जाब विचारावा लागेल आणि ह्या त्यांच्या मित्रमंडळींच्या विमा कंपन्यांना सुद्धा जाब विचारावा लागेल. मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते भेटले, राज्य सरकारची अनेकदा त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, पण अजूनही मार्ग निघत नाहीये. आज संध्याकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्चस्तरीय समिती अशी बैठक आणि जरांगे पाटील बघा, मी मुंबईला त्यांना भेटणार आहे. नाही, मी मागे बोललो तेच पुन्हा बोलतो. ते जरांगे पाटलांच्या समोरच मी बोललो होतो की अनायसे ऐन गणपतीच्याच दिवसांमध्ये संसदेचं खास अधिवेशन माननीय पंतप्रधानांनी बोलवलेलं आहे. त्या खास अधिवेशनामध्ये या सर्व मराठा आहेत, धनगर आहेत, ओबीसीची पण काही मागण्या आहेत, या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन सरकारने लावावं. कारण ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संसदेमध्ये 5वी बहुमताच्या जोरावरती फिरवला आणि ते अधिकार स्वतःच्या हातात घेतले, तसाच निर्णय त्यांच्याकडे बहुमत आहे माझ्या या सर्व समाजाच्या घटकांसाठी त्यांनी घ्यावा. मला मी बोललेलो आहे त्याच्यात. चला, शिर्डी या ठिकाणाहून सुरू असलेली उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आपण पाहिली. यावेळेला सरकारवरती टीका करत असताना हेलिकॉप्टरनं शेतकऱ्यांची शेती पाहावी असा टोला त्यांनी थेटपणे सरकारला लगावलेला आहे. तर दुसरीकडे आपण हा कुठल्याही प्रकारचा दौरा नसून शेतकऱ्यांच्या बांधावरची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण घराबाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शिर्डीमधून सुरू असलेली उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहिली.
वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत. उद्या दुपारी 1:30 वाजता ते दिल्लीमध्ये दाखल होतील. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनरसाठी ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या डिनरसाठी सहभागी देखील होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा आहे. 9 सप्टेंबरला दुपारी 1:30 वाजता ते दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. दिल्ली विमानतळावरून थेट महाराष्ट्र सदनात ते दाखल होतील. आणि यावेळेला सुधीर मुनगंटीवार बोलतायत, थेट पाहूयात. करण्यासाठी हे स्वराज्यावरचं संकट होतं, ग्रहण होतं, जेव्हा त्या ठिकाणी अफझल खानाच्या भेटीला छत्रपती शिवराय गेले, आमचे राजे गेले. त्या अफझल खानाने कोणत्याही सैनिकांना सोबत आणता येणार नाही, कोणतंही शस्त्र आणता येणार नाही, हे भेटीसाठी वेळ देताना कंडिशन टाकल्यात. शर्त ही होती, छत्रपती शिवाजी महाराजांना तर शंका होती की या अफझल खानाच्या रक्तामध्येच बेईमानी आहे, गद्दारी आहे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफझल खानाने पाठीवर खंजीर खुपसला तेव्हा वाघनखांनी त्या पोटातून कोथळा काढत अफझल खानाचा, त्या दुराचारी क्रूर अफझल खानाचा वध केला. पहिलं काम मी आल्यानंतर महत्त्वाचं केलं की तो क्रूर, अत्याचारी, व्यभिचारी अशा अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होतं. 5 नोव्हेंबर 2022ला निर्णय केला. 10 नोव्हेंबर महाशिवप्रताप दिवस तारखेनुसार त्या दिवशी अफझल खानाचा वध केला गेला होता. आपण 0.22 हेक्टर हे अतिक्रमण हटवलं. आता दुसरा टप्पा ते वाघनख लंडनमधून आणण्याचा, आणि या दृष्टीने 1 ऑक्टोंबरला रात्री 1:50 मी चाललो आहे. 3 ऑक्टोंबरला MOU करतो आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, तेही MOU करत असताना उपस्थित राहणार आहे. साधारणतः नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीवर हे वाघनख आपण परत आणतो आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनाही मी विनंती करणार आहे. देवेंद्रजींनाही मी विनंती परवा केली आहे. अजितदादांना 12 तारखेला विनंती करेन. आणि नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे वाघनख हे महाराष्ट्रामध्ये आणायचे आहे. MOU मध्ये आम्हाला त्यांनी काही कंडिशन्स सांगितले. वळूयात पुढच्या बातमीकडे. G20 परिषदेसाठी आता राजधानी नवी दिल्लीत जगभरामधील नेते येण्यास सुरुवात झालेली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या दिल्लीमध्ये दाखल झाल्यात. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्ट अँजेल फर्नांडिस हे सुद्धा दिल्लीत दाखल झालेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दुपारपर्यंत दिल्लीत येतील, तर अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन हे संध्याकाळी दिल्लीत दाखल होत आहेत. जगभरातील नेते या संमेलनासाठी आज दिल्लीत येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या कथित खिचडी घोटाळ्याचे पैसे संजय राऊतांनी खाल्ल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या कन्या विदिता संजय राऊत यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. दरम्यान लवकरच ऑक्सिजन पुरवठा घोटाळा देखील उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. विक्रांत घोटाळ्याचं काय झालं असा सवाल यावेळी संजय राऊतांनी केलाय. गरीब कामगारांची खिचडी कुणी खाल्ली? संजय राऊत साहेब मला सांगणार का? त्यांचे मित्र, त्यांचे पार्टनर, त्यांचे पारिवारिक विदिता संजय राऊत श्रीमान संजय राऊतच्या सुपुत्री आहे. त्यांच्या खात्यात खिचडीचे पैसे गेले. जो आरोप करतोय ना त्याने INS विक्रांत घोटाळ्यामध्ये जे 38 कोटी रुपये गोळा केले होते त्याचं काय झालं विचारा. तो नंतर FIR रद्द करायला लावला.
हां, जामिनावर सुटला होता हा माणूस, फरारी होता. 38 कोटी रुपये INS बचावच्या नावाखाली या चोरानं गोळा केले, गडप केले. मग म्हणतो मी भाजपच्या खात्यात जमा केले, त्याची चौकशी करा. आणि मग हे खिचडी, कोविड, ऑक्सिजन, सारे हलकट लोकांचे प्राण वाचवले आम्ही उपाशी असताना. हां, आणि आता आमचे हिशोब काढतायत. शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल केलेलं आहे. अजित पवार गटातील 40 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तसंच अजित पवार गटानं केलेले दावे देखील शरद पवार गटानं फेटाळून लावले आहेत. शिवसेनेच्या बंडानंतर 1 वर्षानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये बंड झालं. 1.5 वर्षानंतर शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही पक्ष निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू झालेला आहे. तर शरद पवार गटाकडून ऑनलाईन उत्तर जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. या क्षणाची मोठी बातमी येते आहे. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला हे उत्तर सादर करण्यात आलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये हे उत्तर दाखल केल्यानंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेले दावे प्रतिदावे या संदर्भामध्ये आता अजित पवार गटानं केलेले दावे फेटाळून लावण्यात आलेले आहेत. आणि या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे जरांगे पाटलांसंदर्भातली आहे. जरांगेंचं शिष्टमंडळ हे आता सरकारची भेट घेणार आहे. रात्री 7:30 वाजता मुंबईकडे ते रवाना होणार असून रात्री 10:30 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले होते. त्यांचं शिष्टमंडळ हे आता मुंबईमध्ये दाखल होईल. जरांगेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दाखल होईल. जरांगेंचं शिष्टमंडळ ही सरकारची भेट घेणार आहे आणि सरकारच्या भेटीसाठी रात्री 7:30 वाजता ते मुंबईसाठी रवाना होतील आणि हे शिष्टमंडळ रात्री 10:30 वाजता ही महत्त्वाची बैठक सरकारसोबत करणार आहे.